माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 45 युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. सीता मग रावणाला काय म्हणाली हो? चला तर ऐकूया. रामाचे शरीर जसे पडले आहे तेथे कृपया मला घेऊन चला. त्याच्या देहावर मी माझे शरीर टाकेन. त्यावेळी तू मला ठार करू शकतोस. म्हणजे माझ्या पतीला मिळालेले स्थान मलाही मिळेल. त्याच क्षणी मंत्र्याच्या एका सभेमध्ये रावणाची उपस्थिती गरजेची असल्याचे सांगत प्रस्थाकडून एक दूत आला. रावण निघून गेला. लगेच ते मायावी मस्तक धनुष्यबाण सीतेच्या दृष्टीपुढून नाहीसे झाले. सभेमध्ये प्रवेश करताच युद्धासाठी सैन्याची तयारी करण्याची रावणाने आज्ञा केली. पुढची काही चर्चा न होता त्यांनी युद्धाच्या तयारीला सुरुवात केली. दरम्यान विभीषणाची पत्नी सरमा सीतेचे सांत्वन करण्यासाठी आली. दुःख अतिशयाने सीतेला अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रावणाच्या विनंतीवरून सर्वाने अगोदरच सीतेशी मैत्री केलेली होती. शर्मा म्हणाली, मी जवळच्या झुडपामध्ये लपले होते. रावणाचा प्रत्येक शब्द ऐकत होते. मी खात्री देऊ शकते की राम जिवंत आहेत. तुझे मस्तक पाहिले ते का राक्षस जादूगाराची हात चलाखी होती. वास्तविकरित्या राम, लक्ष्मण वानर सैन्यासह लंकेला पोहोचलेले आहेत. ते रावणावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच रावण असा रागारागाने येथून निघून गेला. राम त्याच्या संरक्षणासाठी असलेले वानरवीर याचा पराभव करणे अशक्य आहे हे रावण जाणून आहे. अगदी इथून देखील दोन्ही सैन्यात एक मोठे युद्ध घडून येईल. सीते, तू काळजी करू नको, कारण राम निसंशयपणे रावणाला पराभूत करतील. जर तुला रामांना काही निरोप द्यायचा असेल तर मी तुझ्यासाठी तो त्यांना देईन. शर्माच्या शब्दाने सीतेला खूप दिलासा मिळाला. तिने विनंती केली, शर्मा, रावणाचे काय बेत आहेत ग? याची माहिती कृपया कर. तो रामाशी युद्ध करणार आहे की मला रामाच्या स्वारीन करणार आहे? शर्मा गेली. लपून राहून तिने रावणाचे त्याच्या मंत्रीगणांशी होत असलेले संभाषण चोरून ऐकले. ती सीतेकडे परतली. सांगू लागली, मी जे ऐकले त्याप्रमाणे रामाच्या व लक्ष्मणाच्या अमर्याद सामर्थ्याचे वर्णन करून रावणाच्या अनेक वयोवृद्ध मंत्र्यांनी रावणाला तुला रामाच्या स्वाधीन करायला सल्ला दिला. अगर रावणाच्या मातेने देखील रामाशी तह करण्याची विनंती केली. तथापि रावण अचल राहिला. म्हणून मला असे लक्षात येत आहे की तो तुझा त्याग आपल्या मृत्यूच्या वेळीच करेल. अगदी सभा जेव्हा सुरू होती तेव्हा रावणाला वानरसेनेकडून शंख, दुदुंबी इतर आवाज ऐकू येत होते. तेव्हा रावणाने मातासह माल्यवान म्हणाले, श्रेष्ठतम सामर्थ्य असलेल्या शत्रूशी कोणताही विचारी राजा कधीही युद्ध करीत नाही. म्हणून मी असा सल्ला देईन की सीतेला रामाकडे परत पाठवावे, त्यांच्याशी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करावेत. नाही तर रावणा शत्रूच्या रूपाने आलेला धर्म तुझ्या दुष्टतेवर विजय मिळवीत याची खात्री बाळग. तू मोठमोठ्या ऋषींना अधिक चढले पाहिजेस, म्हणून त्यांच्या तपाचे सामर्थ्य आता तुझ्या विध्वंसासाठी एकवटलेले आहे. त्याही पुढचे म्हणजे ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार मानव आनंदाच्या हाती येणाऱ्या मृत्यूपासून तुला मुक्तता मिळालेली नाही. तुझ्या कठीण परिस्थितीत सत्य आहेस त्याचा काळजीपूर्वक विचार कर. प्रिय नातवा, माझा उपदेश काळजीपूर्वक ऐक, कारण लंकेचा विध्वंस सूचित करणारी अनेक अशुभ सूचक चिन्हे आधीच दिसू लागली. डग गरम रक्ताच्या धारांचा वर्षाव करीत आहे. आपले घोडे हत्तीच्या डोळ्यात अश्रू आहे. मांस भक्षक प्राणी अनिष्ट सूचक रडत आहे. मुक्तपणे लंकेच्या उपवनामध्ये प्रवेश करीत आहे. नागरिकांना स्वप्नात पिवळ्या दातांच्या काळ्या स्त्रिया त्यांची घरेदारे तुटताना त्यांच्या पुढ्यात उभे राहून त्यांच्यावर हसताना दिसत आहे. यज्ञात अर्पण केलेल्या आहुती कुत्रे खात आहे. विविध प्रजातीचे प्राणी परस्परांची समागम करताना दिसत आहे. प्रचंड काळ्या का भिन्न आणि मुंडन केलेल्या रूपातील कालपुरुष सकाळ संध्याकाळ लंकेच्या घराघरात डोकावताना दिसत आहे. रामना, मला वाटते की राम हे मानवी रूपातील प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. तू त्वरेने त्यांच्या चरणी शरण जा. येऊ घातलेल्या संकटातून स्वतःची सुटका करून घे. शर्मा पुढे सांगू लागले. रावणाने ह्या चांगला सल्ला स्वीकारला नाही. त्याऐवजी तो क्रोधाने उतरला. शत्रूची बाजू घेणारे तुम्ही हरामखोर आहात. रामाच्या सामर्थ्याचे उदात्तीकरण करण्यास तुम्ही फार उत्सुक दिसता, पण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? तुम्ही शत्रूची स्तुती करत आहात.
कारण तुम्ही माझा हेवा करता किंवा तुम्हाला दुसऱ्या पक्षाने फितवले तरी असावे. कदाचित तुम्हाला त्यांची भीती वाटत असावी. मी खात्रीपूर्वक सांगतो की माझ्या हाती रामाला येणाऱ्या मृत्यूचे तुम्ही लवकरच साक्षीदार बनाल. माल्यवान काही वेळ शांत राहिले. राजाला नमस्कार करून ते आपल्या मगराकडे निघून गेले. रावणाने मग लंकेच्या सुरक्षतेची व्यवस्था केली. त्याने प्रहस्ताची पूर्व प्रवेशद्वारावर महापार्श्व, महोदराची दक्षिण प्रवेशद्वारावर, इंद्रजिताची पश्चिम प्रवेशद्वारावर, शुक सारण स्वतःची उत्तर प्रवेशद्वारावर तर विरूपाक्षाची नगरीच्या मध्यावर नेमणूक केली. नंतर राजाने सर्व मंत्र्यांना जाण्याची अनुज्ञा दिली व तो प्रासादाच्या अंतर्गृहात गेला. राम वानर सैन्य जेव्हा लंकेजवळ आले तेव्हा नगरीला वेढा कसा घालावा यावर त्यांची चर्चा केली. विभीषण म्हणाला, माझे मंत्री अनल, पनस, संपाती आणि प्रमती यांच्याबरोबर पक्षांचे रूप घेऊन मी रावणाच्या सैनिकी व्यूहाचे निरीक्षण केले. त्यांची संरक्षण फळी कशी आहे आता आपल्याला कळलेले आहे. प्रिय रामा, रावणाने जसे 60 लाख राक्षस सैन्यासह लंकेवर चाल करून कुबेराला जिंकले, तसेच तुम्ही हा वानर सैन्याच्या मदतीने विजय प्राप्त कराल अशी मला खात्री वाटते. रामाने मग आज्ञा केली, पूर्वद्वारावर असलेल्या प्रस्थावरील हल्ल्याचे नील नेतृत्व करेल. अंगद त्याचे सैनिक दक्षिण द्वारावर ठाकलेल्या महापार्श्व महोदरावर चढाई करतील. पश्चिम द्वारावर थांबलेल्या इंद्रजितावरील हल्ल्याचे हनुमान नेतृत्व करेल. मी व लक्ष्मण उत्तरद्वारी रावणाचा सामना करू. सुग्रीव, जांबवान आणि विभीषण सैन्याच्या मध्यभागी राहून जेथे मदत लागेल तेथे पुरवतील. आपल्यापैकी फक्त 7 जणांनी मानव रूपात युद्ध करावी अशी माझी इच्छा. मी, लक्ष्मण, विभीषण, त्यांचे 4 मंत्री, बाकी सर्वांनी आपल्या वानर रूपातच राहावे, म्हणजे शत्रूच्या युद्धापासून आपले सैन्य वेगळे ओळखू शकेल. राम, लक्ष्मण, वानरवीर जेव्हा रात्र घालविण्यासाठी सुहेल पर्वत चढून गेले तेव्हा सूर्य अस्ताला जात होता. काळोख पसरलेला असला तरी पर्वत शिखरावरून त्यांना लंका नगरी व्यवस्थित दिसत होती. तेथील असंख्य लुकलुकत्या दिव्यांमुळे ती नगरी जणू आकाशातून तरंगत असल्यासारखी भासत होती. रामाच्या सैन्याच्या प्रामुख्याने पाहिले की राक्षस योद्ध्यांनी होणाऱ्या युद्धासाठी तयारी केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी फुलांच्या बागांनी सजलेली, दिव्य वृक्ष, गाणाऱ्या पक्ष्यांनी भरलेली ती स्वर्गीय नगरी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटले. त्रिकूट पर्वत शिखरावरील 100 योजने लांब, 100 योजने रुंद अशा सपाटीवर लंका नगरी अतिशय सुंदररित्या बसली होती. तटबंदीने वेढलेल्या त्या नगरीचा विस्तार 20 योजने लांब, 20 योजने रुंद असून शहराच्या मधोमध 1000 खांबांचा रावणाचा अति सुंदर प्रासाद उभा होता. नगरीकडे टक लावून पाहत असणाऱ्या, तिच्या सुंदरतेबद्दल अतिशय कौतुक वाटत असणाऱ्या रामांना उत्तर प्रवेशद्वारावर चढलेला रावण दिसला. सेवकांनी त्यांच्यावर छत्र धरलेले होते. ते चामरे ढाळीत त्याला हवा घालीत होते. सुग्रीवाने असंख्य वानरांना एका पर्वत शिखरावरून दुसऱ्यावर उड्या मारून जात पुढे घेऊन लंकेच्या बाहेरील बागांचा ताबा घ्यायला सांगितले. अचानक त्यालाही रावण दिसला. त्यामुळे सुग्रीवाने फारसा विचार न करता सुवेल पर्वत शिखरावरून उत्तर प्रवेशद्वाराच्या वर जेथे रावण बसलेला होता तेथे उडी मारली. रावणाकडे अतिशय तुच्छतेने पाहत सुग्रीवाने जाहीर केले, मी रामाचा सेवक, आजच मी तुझा वध करणार आहे. सुग्रीवाने रावणावर झडप घातली. त्याचा मुकुट खाली पाडला. आश्चर्याचा धक्का बसलेल्या राक्षस राजाने सुग्रीवाला मग पकडले. त्यांच्यासारखेच धमकावीत त्याला जमिनीवर फेकले. तथापि सुग्रीव रबरी चेंडूसारखा त्वरित उसळून उभा राहिला व बदल्यात त्याने रावणाला घट्ट धरून अतिवेगाने जमिनीवर फेकले. दोघे वीर एकमेकांना आपल्या नखांनी ओरबाडत असता दोघात भयानक कुस्ती जमली. दोघेही रक्त घामाने न्हाऊन निघाले. आपल्या मुठीने आणि बाहूने परस्परावर प्रहार करीत ते बराच वेळ कुस्ती करीत होते. त्यानंतर सुग्रीव, रावण दोघे प्रवेशद्वारावरून खाली भिंत आणि खंदक यांच्यामधील जागेवर पडले. नंतर पुन्हा उभे राहून दोघांनी कुस्तीच्या कलेतले आपले सर्व कौशल्य प्रदर्शित करीत लढाई चालूच ठेवली. शेवटी रावणाला जेव्हा कळून चुकले की फक्त शारीरिक सामर्थ्याने सुग्रीवाचा पराभव करता येणे शक्य नाही, तेव्हा त्याने आपल्या गूढ शक्तीला आव्हान केले. हे लक्षात आल्याने सुग्रीवाने मारामारी सोडून दिली. त्याने हवेत झेप घेतली. जेथे राम मुक्कामाला होते तेथे त्वरित तो परतला.
आपण एक विरोचित कृत्य केल्याच्या समाधानात सुग्रीव होता. त्याच्या अनुयायाने उत्तेजित होऊन उड्या मारीत त्याला प्रतिसाद दिला. प्रेमाने सुग्रीवाला आलिंगन देत राम हळुवार शब्दात त्याची हजेरी घेऊ लागले. तू मूर्खासारखे वागलास, कारण माझ्या संमतीशिवाय असे धाडस तू केले. याशिवाय राजकृत्याचा मृत्यू हा संपूर्ण देशावर भयंकर संकट असते, म्हणून असा धोका राजाने कधी पत्करू नये. हे सुग्रीवा, रावणाने जर तुला ठार केले असते, सूड म्हणून मी नक्कीच त्याचा वध केला असता. त्यानंतर लंकेच्या सिंहासनावर विभीषणाला अयोध्येच्या सिंहासनावर भरताना बसवून माझ्या उपस्थितीत तुझे मरण मी ओढवू दिले, म्हणून माझ्या आयुष्याचाही मी त्याग केला असता. सुग्रीव उतरला. या ठिकाणी हा भाग संपते. सुग्रीवने काय उत्तरला ते आपण पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.